नमस्कार. BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत. आज चला शोधू आनंदाच्या वाटा या सत्रामध्ये नात्यांची घट्टवीण या संदर्भात आपण बोलणार आहोत. मानवी जीवनामध्ये नात्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तर नातं हे जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण माणूस जन्माला येतो, सोबत जशी नाळ असते त्यासोबतच नात्यांची एक घट्ट वीण पण तो घेऊनच जन्माला येतो. फक्त त्या विणेमध्ये एक एक नात्यांचा मणी गुंफल्यानंतर एक सुंदर माळा तयार होते आणि त्यातूनच माणसाचं आयुष्य समृद्ध होतं. नात्यामधून माणसाचं आयुष्य समृद्ध करायचं असेल तर आपल्याला मिळालेली नाती आपण जपली पाहिजे. त्यामध्ये सुरुवातीलाच येतं ते आईचं नातं. आई, वडील आणि भाऊबंधकी हे जे नाते असतात हे जन्मानेच प्राप्त होणारी नाते आहेत. आपला जन्म पृथ्वी तलावर झाला आणि ज्या आईच्या उदरातून आपला जन्म होतो ती आई आपल्याला सांभाळते, मोठं करते, वाढवते. खरं तर आई हे मानवी जीवनामधलं न उलगडणारं कोडं आहे. या संदर्भात फमू शिंदे सुद्धा एका कवितेमध्ये असं म्हणतात की आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई जन्माची शिदोरी असते, जी सरतही नाही आणि उरतही नाही. माझ्या मायेचं किती प्रेमळ ते मन, माझी माये हो झिजते जसे चंदन चंदन. आई खरंच सौख्याचा सागर असते, प्रेमाचा आगर असते. आईची महिमा ही शब्दातीत आपण वर्णन करू शकत नाही. ती आई आपल्याला जन्म दिल्यानंतर आपल्याला वाढवते. कधी आई उपदार शाल बनते, कधी प्रसंगी कणखर अशी ढाल पण बनते. आणि आई खरंच अंगाईला लावलेली सुंदर चाल असते. त्या आईला पुढे घेऊन जात असताना पुढे दुसरं नातं आपल्या आयुष्यामध्ये असतं ते म्हणजे बाप नावाचं. खरं तर बाप म्हणजे या मानवी आपल्या जीवनाला पलतरी म्हणजे सागराच्या पलीकडल्या किनाऱ्यावर घेऊन जाण्यासाठी ज्या पद्धतीनं जहाजाला वल्ल आकार देत असतं, दिशा देत असतं, अगदी तसंच बाप आपल्या आयुष्याला दिशा देत असतो. बाप वल्ह म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काम करतो. बाप जरी वरून नारळासारखा कणखर वाटत असला तरी अगदीच मध्ये खोबरासारखं गोड असणारं बाप नावाचं नातं आपण मानवी आयुष्यामध्ये सोबत घेऊन जगत असतो. खरं तर बाप आणि आई हे दोनच आपल्या आयुष्यातले सर्वोच्च नाते असतात. आणि या नात्याला पुढे घेऊन आपण जेव्हा जातो तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं मानवी आयुष्य हे सुखकर होत असतं. त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये पुढं जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा येतो तो मित्र. मित्र सुद्धा आपल्या मनातील गूढ, मनातील निखळ सांगण्याचं ठिकाण म्हणजे मित्र असतं. मानवी आयुष्यामध्ये एक तरी जिवलग मित्र असावा असं म्हटलं गेलं ते उगीच नाही. नात्यांची घट्ट विणत असताना अनेक अशी नाते पुढे 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 येत राहतात. शेजार धर्म हा एक नात्याचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शेजारी जर प्रेमळ असतील तर सगळ्या प्रेमाच्या म्हणजे मर्यादा ओलांडल्या जातील. पण जर शेजारी खराब असतील तर मग वैऱ्याच्या सुद्धा मर्यादा ओलांडल्या जातात. म्हणून शेजारी सुद्धा आपल्या नात्याचा अविभाज्य घटक आहेत. आपले हितचिंतक असतात, तेही आपल्या आयुष्याला समृद्ध करत असतात. समृद्ध करत असतानाच पुढे येतो तो गुरु. भारतीय संस्कृतीमध्ये मार्गदर्शक आणि गुरु याला विशेष असं स्थान आहे. म्हणून तरी आपण म्हणत असतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून गुरु सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दिशा देणारा आपला सारथी असतो. आणि निश्चितच आपल्या आयुष्याचं गोल निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी गुरुची भूमिका महत्त्वाची असते. गुरुच्या नंतर मात्र आपण असेच मोठे होत जातो आणि मानवी आयुष्याच्या शेवटच्या वळणावर आपण जेव्हा येतो, वृद्धत्वाकडे जातो, तेव्हा भूतकाळाची उजळणी करत असतो. भूतकाळामध्ये आपण ज्या नात्यासोबत जगलो, ज्या नात्यांना घेऊन वाढलो, ज्या नात्यांना घेऊन आपल्यासोबत आपलं आयुष्य समृद्ध केलं, त्या नात्यांच्या आठवणीची उजळणी आपण नेहमी करत असतो. करत असताना मनामध्ये खुरूर असते की आपल्याला सुद्धा जायचं आहे. कारण वृद्धत्वामध्ये माणूस हाच विचार करत असतो, भूतकाळाला सोबत घेऊन आता आपल्याला इथं
हा मानवी देह सोडून जायचा आहे, पण हा देह समृद्ध करण्यासाठी ज्या ज्या नात्यांनी आपल्याला उभारी दिली, ज्या ज्या नात्यांनी आपल्याला सोबत दिली, ज्या ज्या नात्यांनी आपल्याला भक्कम केलं, संघर्षामध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये जे जे नाते आपल्यासोबत भक्कम उभी टाकली, ती नाती कायम आपल्या लक्षात राहतात. आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचे नाते आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. म्हणून आनंदाच्या वाटा शोधत असताना नात्यांना जपणं, नात्यांना समृद्ध करणं आणि त्या नात्यामध्ये आपलं आयुष्य पाहणं म्हणजेच आनंदाच्या वाटा शोधणं होय. म्हणून अशा आनंदाच्या वाटा शोधण्यासाठी नाते आपण जपूया, नात्यांना पुढे घेऊन जाऊया.